काय बच्चाजी आज पगडी दिसत नाही डोसक्यावर. पगडी खास सुट्ट्या डोसक्याला बांधलं झालं बागुट. डोसका आपलंच आहे. काय हो डोळा आहे ते का परत्याची भोक बघितलं बेधडक अंगावर येतोय रान डुकराच्यात. दिवाणजी कोण आहे वय हो? महासाहेबांच्या गावचा बच्चाजी. यो होय. कोण आहे वय? बहिरची नाही. समजा पाय शेणाच्या गाडीत गेला की हो. तू बच्चाजी काय? जी माझं नाव बच्चाजी बाचं नानाजी शिंदखेडचा आम्ही जाधव. मला आपल्याकडे काम करायचंय बघा. काय काय येतं तुला? मला गाढवासारखं वरडतो कावळ्याचा आवाज काढतो. अहो कोंबड्यासारखा कायम ओरडतो न उठतो मी. वरडू नाही नको. आणि काय काय येतं तुला? दिमडी दिमडी चांगली वाजवतो. अहो अख्ख्या शिंदखेड्यात माझा हात धरणारा कोण नाही बघा. हो असं थोड्या वेळाने ये देतो तुला कामगिरी. आईसाहेब महाराजांनी विचारून घेऊ आलोच. दिवाणजी लोहगडच्या अलीकडची काय नोंद आहे का बघाव? बघतो हा. लोहगड लोहगड हा सापडली बघा. लोहगडचा मुघलांकडे कब्जा गेल्यानंतर ईश्वर सिंग नावाचा कोणी राजपूत किल्लेदार आलेला आहे. तो नेक इमानदार आणि शिवभक्त आहे. हो आणखी एक नवीन नोंद आहे. गडावरचा महादेवाचा पुजारी टेंबळू गुरव आपला माणूस आहे. पूर्वी गडावर असलेली भागाबाई खादी मशिदी जवळ झोपडीच असते. ठीक आहे. राम राम. बच्चाजी तुला मुद्दामून दाडतोय मी. तुझ्या दिमडीचा उपयोग होईल. बघ हेराचं काम ही सोळावरची पोळी असतीया. जप तू नवा आहेस. तुझ्या संग पैजारवाडीच्या चंद्राला देतोय मी. तिने चांगल्या 4-5 कामगिऱ्या मारल्यात. ती तुला पुढला वेध सांगल. चंद्र गिरजे मोहरला दरवाजा उघडच ठेवायचा बाई का? तुम्ही हायसा भाई. तुला ताकीद दिली होती ना बघा माझ्या मागं कुणाला दरवाजा उघडायचा नाही म्हणून. दारावर लाथा मारायला लागला गाडावर. बोल हे बघा असं नशा पाणी करून आमच्या घरात येत जाऊ नका. येणार काय धर्मशाळा वाटते का काय तुम्हाला? म्हणजे धर्मशाळेत तुझ्या घरात काय फरक आहे वय? हा हा तिथं फुकट जागा मिळती इथं पैक द्यायला लागत्यात. हाय लय पाचकळपणानं बोलू नका. बऱ्या बोलानं बाहेर जावा. लई पत्तीवर तपानाचा आवाज आणू नका. तुझ्यासारख्या 56 पोरी हेलपाटल्यात मी. त्या पोरी नसतील कोंबड्या असतील. गुमान हात सोडा माझा. नाही सोडा. धर त्याच्या मानगुटीला टाक देऊन बाहेर. कोण आहे जो? अंगाला हात लावायचा नाही. नुसती मानगुट धरतोय. जीव घेईन मी. बाहेर जाऊन जीव घे की. तू माझा जीव घेईन मी. आज रातचा सूर्य उगाला जणू. या गेला का रे तू? घालायच्या होत्या सोडला आता. हे आलं तर मागल्यासारखी एक छोटीशी कामगिरी होती तुझ्याकडे. छोटीशी का? चांगली डोंगरा एवढी सांगा की. नाईक मला तुमच्या हाताखाली महाराजांच्या कसल्या बी कामगिरीवर घ्यावं. काय आमचा जलम नाव खंडोबाचं आणि घर सारं उंडग्यांचं. कट्टाळा कट्टाळा आलाय मला जिण्याचा. ही कामगिरी पार पाडून या. महाराजांच्या कानावर तुमची हकीकत घालतो. पर कामगिरी जरा जोखमीची आहे. असून द्या काय बी सांगा. ढाई पडू दे जीव जाऊ दे पर कामगिरी द्या. यो बच्चाजी ह्याला दिमडी चांगली वाजवता येते. तुम्ही दोघांनी लोहगडावर जायचं. तिथं देसाई हाय खाली. पैशाचा लोभी आणि बायकांचा नादी हाय म्हण.
बाकी समजा मी त्याला सांगितलंय वाटेत. आणि हा, मशिदी जवळच्या झोपडीत भागाबाई कुळगुडे राहती, ती आपली आहे. हं? जपा, बच्चाची सकाळी येईल. चल. दगड आहे पडतं. भिरकाव का एक दगड? तेवढंच कर. होऊन तुम्ही तो चाललाय. मसनात येताय सा? मी मुरळी हायची. बच्चाची हा भंडारा लावते. तुझा हात काय घरात विसरून आलेस काय? नाही, भंडारा लावला असता बघा, तर सराफ आहे मला. माझा हात ज्याच्या अंगाला लागल त्याला रगत पिती भरती या बघा. महारोग. अहो आता पातूर दोघं तिघ रगत पितीनं फतफतून मेलं. तगडच मोडतो आता कोंबड्या कुत्र्याला काय बघायचे? चल की. जीवच घ्यायला पाहिजे होता. ते बघ, हा ना लवगुड कासरावर असेल. हो कासरावर. चल. नमस्कार देसाईजी. नमस्कार देसाईजी. नमस्कार. नमस्कार देसाईजी. राम राम. वह है किलेदार साहब. शाबाश शाबाश, बहुत अच्छा बहुत अच्छा. क्यों देसाई, सब ठीक है ना? जी. याद रखना, बेकायदा कोई आदमी ऊपर ना आए. हाँ जी. हाँ? क्या हुआ राजवाली साहब को? खान साहब को सांप ने काटा है. तो फिर चलो, नीचे मस्जिद में वली साहब हैं, वो कोई जरूर इलाज करेंगे. तो बड़े पहुंचे हुए हैं. चलो चलो. चल चल. भागा मावशी, कोण ग तू? आती. आणि ह्यो कोण? ह्यो बच्चाजी कामगिरीवरच आलाय. आत या.
आखिर जो भी होता है वो वली साहब, खां साहब बड़े अच्छे सतारे हैं, उनको सांप ने काटा है, कुछ इलाज किया जाए। या गौस मदद कर दे। अल्लाह अकबर। ए तिकडे कुठे जातोयस? इकडे ये. मग असं दरोडेखोर असतील तिथं. वली साहब, आपने बड़ी कृपा की। वो मालिक है। त्यो किल्लेदार आणि बेडकागत होता का नाही तो नाईक देसावी. मोरल्या गडीतच राहतोय. मुलकाचं पाप आलंय जन्माला. ह्या अवलियाचं भलतं पण दिसतंय. तो कुठं बी कवा बी जातोय. दिल्लीचा पाचच्या दिकून ऐकतोय म्हणे त्याच. मस्ती आली बरे. काल तुला बकरं पाठवून दे म्हणून सांगितलं, उलटा जबाब देतोस. देसाई नाईक म्हणतात मला, ताबडतोब बकरं पाठवून दे. नाही का भाई करोडा माल आहे. नमस्कार. असं दिवसा उजळी सारखं येत जाऊ नको इकडं. आणि काय रे, काय चाललोस तू? शिवाजीच्या मुलकात दरोडा घालायला सोडून मोगली मुलकात सुरुवात केलीस. कौन कहता है? काय काय आदमवाडीचं लोक आलतं तक्रार घेऊन किल्लेदार सभाकडं. जाऊ दे, काय आणलंस काढू? बस एवढंच? गेल्या महिन्यात 10-12 पुरी पाठवल्या तिकडं आणि ही देतोस होय? तिकडनं अजून काय आलेलं नाही. हॅलो, आल्यावर देतो की. यहाँ के लोगों के पास कुछ नहीं. उधर इंदौर उज्जैन में क्या मालदार व्यापारी लोग हैं. ना ना, मैं वापिस जाना चाहता हूँ. जा रे, तर माझ्या वाट्याचं काय असेल ते देऊन जा. नमस्कार. जरा जपून पाय घसरला तर सरळ येशील डबऱ्यात. पुन्हा चटणी डबरा काढलाय हो. आस्वला चटणं. आस्वला चटणं होय. आस्वल ह्या डबऱ्यात पडते होय. अहो ह्या वाभारीच्या शेंगा आहेत ना, तिच्या वासाला येतं या. आणि आलं की थेट डबऱ्यातच. अरे वा, म्हणजे ह्यो बी तुमचा गनिमी कावाच आहे म्हणा की. काय हो पाहुणं, समजा आमच्यासारखा माणूस आला आणि ह्या डबऱ्यात पडला मग. अहो तुमच्यासारखा कशाला येईल. एखादं येडं असेल तेच पडल. हो येणच पडणार. चालू आहे तुमचं, चालू द्या. झालं आमचं बी काम आवरलंय. आम्ही आता निघतोय. राम राम. राम 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 राम. चल चल चल, ते कुदळ घे, खोरं घे. चल इकडे. इधर क्या करता है? जाओ.
कुठं चालाय? शेळी चुकली हो माझी. हम काट के खायचे निघायचं. हा हो पण ते कातडं बाजून द्या तेवढं. हा ठीक आहे ठीक आहे. चले कहाँ से आते? कुठं रे गायब झाला ह्यो एवढ्या? तर इथून बाहेर कसं जायचं? लागतात ना हे बघा अस्वल महाराज, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. अहो मी कामगिरीवर आलोय. तुम्हाला खोटं वाटतंय का? हे बघा निशाण दाखवतो. निशाण आहे ना माझ्याकडं. घरी विसरली वाटतं. तुम्हाला उद्या आणून दाखवतो. अहो एवढं रागवता कशाला? तुमचं माझं भांडण आहे का वैर आहे? एवढी गडावरची कामगिरी जाऊन नायकाला सांगतो, मग मला कुशाल खा. अहो तुम्हाला बी भूक लागली असेलच की. हा मला सुद्धा भूक लागली. घरी चंद्रा वाट बघत असेल. मला काय कल्पना नाही हो तुम्ही मला इथे भेटायला यायची. अहो तुमच्याकरता लाडू पेढे घेऊन आलो असतो. पण आता इथं काय आहे? इथं नुसतं गव्हा असेल, पाला पाचोळा आहे बघा. तुम्हाला वाबळी चालेल का? हा चालेल. हातात दिली असती पण नखले लांब लांब आहेत हो. हे बघा इथे पुढे. सावकाश 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 खा, घाय करू नका. बोंबल आता. इकडे इकडे. भागाबाई, अरे त्या अस्वल माझा मुकाच घ्यायला बघत होत. अहो काय करते, खाऊ काय करते, मागं काय येते, पुढे काय जाते. पण मी बी त्याचा भाव होतो. त्याला गुलवत गुल असं खाण्यामध्ये गुंगावलं. असं खाली वाकलं, पाठीवर पाय देऊन छलांग मारून डबऱ्याच्या वर. तुला बरंच सोलून काढलं येऊदरले. हे तर काहीच नाही, पण काय काय ठिकाणी तर लचक काढल्या. अगोदर गेला तसंच कशाला तिकडे मरायला? तुला काय झालं सवरलं तर नाही तिकडे तोंडात शान घालतील माझ्या. ठावा हाय. मग माझ्यासाठी खा थोडस. प्रेमचंद्रा, गळावर मुंगी निघून जायला परवानगी नाही. अगं ते दोन पायऱ्या जरी माझ्या माग लागलं, दोघं बी डबऱ्यात. त्या अस्वलाने दोघांना घेंगळून घेंगळून फार पिट्ट्या पाडला. वराडलं काय, भोमललं काय, पण त्या अस्वल सोडतोय होय त्याला. अगं बाद झालं की तिथे लावतेस. नाही माझ्या हाताने लावतो. त्यांनी पाहिजे तिथं वरबडले. बरं बरं, त्यामुळे जरा जपून वाग. अगोदर जाऊन ते देसाईची परवानगी काढली पाहिजे. अरे
काय पायथ्याचं पारं बदलल्यात वर्दी द्यायला आलोय. उद्या उजाडल्या बराबर आपापल्या जागेला याचं. वाईच उद्याच्या दिवस सवर देशील. का बायको लय बेमार आहे बघा. असं होय. ती मेली तर दुसरी कर. चला. खंडोबाच्या नावानं या जय मल्हार. जय मल्हार. कोण आहे ते? मी पैजारवाडीची मुरळी हायची. घ्या घ्या भंडारा घ्या. पैजारवाड्याची मुरळी. जी. आणि इकडे लोवडावर कशाला मारायला तीच? नाही, गडाच्या वाटो आमच्या कुलस्वामिनीचं देऊळ हाय. 4 वर्ष झाली नव्हता मी नवस बोलून. तेव्हा म्हटलं नवस फेडावं आणि जावं. नाही, कडावर हप्ता बंद आहे. जाऊन द्या. काय मुरळीची चेष्टा करतायसा? अहो तुमची परवानगी झाल्यावर आमसने अडवते कोण? त्याला सुप्पा एवढं काळीच हवं. एवढा नवस फेडतो आणि परवा दिवशी आपली सेवा करून परत जाईन म्हणते. नाईक साहेब, देवालाच दाडलंय म्हणायचं हिला. अहो लय दिवसात काय गाणं बिणं ऐकलेलं नाही आम्ही. होऊन जाऊ द्या. रात्री इराची कुत्री रडत्यात ते नामाची गाणं. ढिकून होता ढिकून. मग असं कर. जी. तर हे म्हणत्यात तेव्हा आज रातच्याला एक छाक गाणं होऊन जाऊ दे. जी. पर वाईट साथ संगत असती तर. त्याचं बघू की, त्याचं काय अवघड आहे. हा? मुद्रा. सारी रात डोळा लागला नाही माझा. का? असं डोसके फिरलं होतं की त्या देसाईला उभा कापू का आडवं चिरू असं झालं होतं मला. हं? तुला दिसलं नसेल पण मी सारखा बघत होतो. तू 3 टिकलीचा लाल गाळ डोळं वटारून बघत होता तुझ्याकडे. मरून दे. तू इकडे ये बघू. हे बघ, मी काय सांगते ते नीट ध्यानात ठेव. आपण गडावर गेलो की ह्याच्यामुळं तोफा आलं का ध्यानात? ह्याच्यामुळं माणसं, ह्याच्यामुळं दारूखाना आणि ह्याच्यामुळं पळवाटा किती हाय ते बेजवार लिवायचं. तू सुटलास तर बेसच, नाहीतर हे फडकट टेमलू गुरुवाकडनं खाली धाडून घ्यायचं. नाहीतर मी असंच करते ना. काय? मीच येते परवा दिवशी सकाळी शेळ्या घेऊन ताटाखाली. हे आपल्याला शाप कबूल नाही. आजूबाजूला दरोडेखोर फिरते ती, त्याने तुला पळवून नेली तर? त्याची तुला काळजी न ग. हे घे, नीट ठेव. चल बघू. ह्या दोघांनी वर जाऊन द्या. नाईक साहेबांनी परवानगी दिली आमासनी. जाओ, इन दोनों को ऊपर जाने दो. इनको ऊपर जाने दो. इथनं सुटलो पण तो दरुजावरला पार करी. साऱ्या दरुजासनी चालत अशी एक किल्ली आहे माझ्यापाशी. किल्ली? ही बघ. कौन हो तुम? मी खालच्या देवळात आलतो जी. माझा नवरा माझा जीव घेतोय. मला वाचवा हुजूर, मला वाचवा. अंदर जाना मना है. ए मन्या, माझी बायको आहे ती, तिला घेऊन जातो की. आने दो. हुजूर, डरो मत. पळून येतेस काय? किल्लेदार साहेब. छोड़ दो उसे. हा? माझी बायको आहे ती. मी तिचा हात धरीन, खांद्यावर बसवीन, नाही तर मी तिच्या डोसक्यावर बसेन. ते झाली कुठं गायबच झाला होता. पोटभर चित्ती नाही का सांगावं नाही. मोर तर तिकडच मिळाला म्हणून बातमी आली. आजूबाजूचं टार्ग तरच द्यायला लागलं म्हणून मी जोगीन झालं. आता ह्यो आलाय आणि मला म्हणतोय माझ्या बरोबर संसार कर. आता तुम्ही सांगा हुजूर कसं जमेल? क्या ये बात सच है? हायच. आता मी तिकडे मेलो नाही तो काय माझा गुन्हा आहे होय? तिला गुमान माझ्या संग धाडा. बाई,
तू चाहती है शोहर के साथ? नग नग मी आता जोगीन झालोय जी. मी पाया पडते तुमच्या, मला वाचवा. वो क्या कहती है? जाओ, उसको मत सताओ. आता अहो माझी सक्की बाय नाही ती, मागून बिगून आणलेली नवा. लेकिन अब वो तेरी बीवी नहीं रही, वो जोगन बन चुकी है. जाओ. अरे वा बरा न्याव आहे की हो. माझा मुर्दा पडला तरी बेहतर, पण मी तिला नेणारच. इसे गिरफ्तार करो. हा? भाई तू चली जाए यहाँ से. लय उपकार झाले बघ. अब इसे छोड़ दो, लेकिन याद रखो ये किले के बाहर न जाए. या गडावर राहून मी करेन नाही काय हो. नीचे मत जाना बस. नीचे नाही जाणार. या नाही. भोगच म्हणायचं. भोग. इधर बताओ. आता इधर मत आओ, उधर जाऊ नको. मग माणसानं कुठे आबाळात जायचं का काय? उधर जाओ. उधर. उधर जाओ. हाँ. राम राम खान साहेब. सलाम. काय म्हणायचे? दारू खाना है, दारू खाना. हो दारू है, दारू. घोगड्यात ना दारू. मग गळत कशी नाही? हाँ? एक गळता कशी नाही? मी अरे बाबा, ये पीने की नहीं, उड़ाने की दारू है, उड़ाने की. हा, उडवायची म्हणजे फुटायची म्हणा की. अरे हो, भूस नले की नहीं, तोफ की दारू. हा, तोफा उडवायची. 550 गुणी सहज असतील आतमध्ये. 500 गुनी है, 500. 500? अरे हो, किधर चला? नाही म्हणलं 500 गुणी एवढी जागेमध्ये कशा राहतील हो? अरे ओ सर, क्यों खाते हो? चले जाओ. नाही एवढ्याच्या जागेत 500 गुणी अहो पोट फाटलं असतं की माझं. अरे मग इथं कशाला आलास? नाही तोप काय म्हणते ते बघायला आलो होतो. तुम्हाला यातलं काही ठाव आहे का? अख्खी उमर गेली वाया. अरे तो भरण्यात आणि उडवण्यात. मग मला सांगा, या तो तोंडात काढणे. आणि मागणं उडतो. छ्या, अरे तोंडातनच की. अहो तोंडातलं भरलेलं तोंडानं कसं उडेल? हे तोपचं तोंड, होय. हे आपलं तोंड. आता आपल्या तोंडाने खाल्लं मग तोंडातनं बाहेर येईल का? हे बघाय नाही, विचार करा की हे तोपचं तोंड, हे आपलं तोंड. हे तोपचं तोंड, ते माझं तोंड. हे तोपचं तोंड. ते माझं तोंड. बघा आता. अख्खी उमर गेली, पण हे काय कळलं नाही बाबा. शंभो महादेवा. गुरु, हो गुरु महाराज, कुठे गेले? कोण आहे? काय पाहिजे? टेमलू गुरु तुम्हीच का? होय, मीच तो. नाही, बेलाची पानं जरा पिंडे व्हायची होती हो. का तुमचा हात काय मोडले वाटतं? नाही, हात नाही मोडलं, पण गुरुवाच्या हाताला व्हायला म्हणजे जादा पुण्य लागतं. बर बर. हम्म, हम्म. काय काम होतं? मी सगळी माहिती मिळवलेली आहे. बर. पण मला सांगा, हा. दाना गोटा किती? 2-3 महिने पुरेल इतका आहे. दारू गोळा खचून भरलाय. आता माणसं किती? माणसं म्हणजे 100-125 मराठा आहेत. हा. मुसलमान 5-50 असतील. हा. आणि 200-300 राजपूत आले किल्लेदारा संघ. क्या चल रहा है? काय नाही, गडाव किती माणसं आहेत ते गुरुवाला विचारत होतो. क्यों? अहो त्या किल्लेदार साहेबांनी माझी पहिली बायको घालवली. आता बाय विना बापे किती दिवस राहणार? तेव्हा गडावर दुसरं लगीन करायचं म्हणत होतो. सगळ्याला आवतून द्यायला पाहिजे नको? ठीक है. म्हणून याला म्हटलं गडावर माणसं किती? तर मला म्हणतो 2000. मी म्हणलं 2000 वर 12 आहेत. मी सांगतो त्यात काय बी फरक पडणार नाही. मी मोजा दुसऱ्याला सांग. गुरु असून खोटं बोलतोस काय? तू आधी तू नीट. कोण आधी बाहेर होय तू. मी होत नाही आधी बाहेर का? हो. अरे तू जातो अरे, अरे, कोंड्या. तुम लोग आपस में क्यों झगड़ते हो? आम्ही नेहमी असंच भांडतो. नाही तर घरी बायको बरोबर तरी म्हणतो. त्याला हुशार दाखव. अरे, जा, मला सांगू नको. अरे, जा. मी- नहीं, क्या हुआ, अजय? तुम दोनों ही गलत हो. किले में 1200 आदमी हैं. घ्या घाला शाळेंच्या तोंड जाता.
याला म्हणतात अक्कल, याला म्हणतात हुशारी. तर तू बस घंटी वाजवी तेव्हा सारखा मारी बुक्की. क्या दीवाने लोग हैं, आपस में झगड़ते हैं. नौजवान हसीना. नौजवान र मुडद्या. अरे ये तो बुड्ढी है बुड्ढी. ए म्हातारे इकडे कशाला मरायला आलीस हा? दिसत नाही का शेळ्या माझ्या? उचल त्यातली एक शेळी. अरे मला घेऊन जा पर माझ्या शेळ्याला ना मला घेऊन जाऊन का चाटायचंय का? अरे अरे ए पोरा ये. हा दारू खाणं, हे कोठार, माणसं झाली या पळवाटा. आता काय राहिलं बरं आणखी? अरे हा मध्ये खांब कुठून आला? क्या चल रहा है ये? पहिलं पाय काढा. या शनिवारचा पाय काढा, मग सांगतो काय झालं ते. तुम्ही पाय काढा. तुम्हाला पाय द्यायचा का? मग या इथं द्या, बघा रिकामा घर आहे याच्यावर द्या, नाही तर शुक्रवार द्या. का घरावर जाता? त्यापेक्षा असं करा ना खान साहेब, तुम्ही चंद्रावरच जा. चंद्रावर गडबडा लोळला तरी चालेल, त्याचा काही त्रास होणार नाही. पण पहिला शनिवारचा पाय काढा. काढा 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 पाय काढा. तो तुम ज्योतिष जानते हो? ज्योतिष जाणतो. अहो साहेब तुम्हाला खात्रीने सांगतो, उद्या मी या गडावर तुम्हाला दिसणार नाही. क्यों? जाणार, हे पंचांगच सांगतंय. मेरा भी ज्योतिष देखो ना. बघता येणार नाही. तसं बघता येणार नाही. तुमची कुंडली आहे का? कुंडली आणि वो नाही आहे. कुंडली बी नाही तुमच्याकडे? नाही. मग दुसरं काय आहे बघण्यासारखं? चालेल चालेल चालेल, हातावर मागून घेऊ. अच्छा तो देखो. क्या करता है? दिसायला खराब दिसतं ते, पण काय आहे, शास्त्राप्रमाणे आम्हाला चालावं लागतं हो. अच्छा अच्छा. हा काय हात आहे? तलवार आहे का? क्यों? कोपरापासून तोडूनच टाकतो. क्या? तलवारीचा हात हो. असला हात आपण आयुष्यात बघितला नाही. काय हात? बोलो तो सही. आता काय बोलणार, आपली वाटच बंद झाली. तुम्हाला सांगतो खान साहेब, तुम्ही लवकर वर जाणार. वर 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 म्हणजे ऊपर हो. ऊपर. ऊपर म्हणजे तुम्ही सरदार बनणार. वो तो होगा ही, बहुत लोगों ने बताया. काय गेले? लेकिन कुछ मतलब की बात बोलो ना. मतलब? मतलब म्हणजे मतलब मूठ दाखो. मूठ दाखो. मूठ दाखो. हा सगळा मतलब ह्या बाजूला असतो. कितना औरत है? औरत. उधर क्या देखता है? औरतच देत. हा औरत औरत. हा सगळे औरतच आहेत. हा एक घरकी और 3 दारकी. 3 दारकी? दारकी म्हणजे एक लग्नाची 3 हौसच्या. हाऊस 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 म्हणजे पिरमाच्या. पिरीम पिरीम म्हणजे मोहब्बत. मोहब्बत मोहब्बत मोहब्बतीच्या. पण खान साहेब तुमचं मन चंचल बघा, सारखं इकडून तिकडं तिकडून इकडं उडत राहतंय. सारखं वाऱ्यासारखं उडत म्हणजे हे फडकबाव कसं उडत चाललंय असं उडत. अरे माझं पंचांग. हळू हळू हळू. अरे माझ्या डोळे फिरायला लागले जरा जरा. अरे हळू थांब जरा. अरे वर कशाला वाटतंय? खाली सोडा खाली सोडा. माझं पंचांग अडकलं तिथे खाली. अरे खाली पुढे सोडा की मला मागं काय वाटतंय? अरे हात हात पुढे. अरे मला नेट घेऊ दे नेट घेऊ दे. कडा पडेल बघ. नीट वेळा थांब. माझ्या हाताला सापडलं. थांबा जरा. खाली पडलो तर एखादा जीव घेऊन सांगून ठेवतोय. थांबा मी सांगितलं बरोबर बोलायचं. हा हळू 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 द्या. उठो उठो.
किलेदार साहेब दादा शिवाजीचा गुप्तहेर गडावर घुसलाय. क्या कहते हो? कहाँ है वो? त्याचा तलाश करणाऱ्या सगळ्यांनी समोर आणा. आत्ता धावतो. ढूंढने वाले सबको हाजिर करो. क्या सचमुच की जासूस ऊपर आया है? सब खड़े हो जाए. तुम्हारा नाम गाम बता दो. जाओ. मैं जानता हूँ. जाओ. तुम? कीरत सिंह. जाओ. तुम? जयपुर का भवन सिंह. जाओ. तुम कौन हो? प्रीतम सिंह. तुम्हारा काम? गिरफ्तार करो इसे. ये राजपूत नहीं दिखता. तो मुरलीचा साथीदार नाही करे तू. वो जोगन का शोहर. जोगन बिगन सारे झूठ. ये वाघ्या आहे तिचा बरोबरचा. ये बात है. तलाश लो उसकी. तेलाचे पान. किल्लार साहेब तू शिवाजीचा गुप्तहेर आहे. बोल बोल तुझं नाव. नाव नाही ठेवा विसरल्यात. खरं खरं सांगून टाक. तुला सोडून द्यायला हवी. अरे जा. तुझ्यासारख्या जोड पुसाच्या वशिलाने जगण्या परत धान डाव मरण मी. किल्लेदार साहेब त्याला सक्त सक्त सजा फरमावा. इसे कल नहीं, कल शिवरात्रि है. 4 दिन के बाद इसे तब पे बांध के उड़ा दिया जाए. जय महाराष्ट्र. मुझे बहुत रंज है. तुझे किसी को कुछ कहना है? सुभाष मी या गरीब मावळ्याचा मुद्रा सांगा. और कुछ? होशियार. शिवाजी महाराज की जय. या गौस मदद कर दे. अल्लाह अकबर. वली साहब, आपने क्यों तकलीफ की? क्या हो रहा है? वो शिवाजी का जासूस, उसे मौत की सजा दी जा रही है. क्या सचमुच तू शिवाजी का जासूस है? एक डाव नव धांडाव हाय. जवाब मर्द मालूम होता है. जी, बड़ा बहादुर आदमी है. तो फिर ऐसे लोगों को जान से मारना नहीं, उसे रिहा करके हमारे सामने लाओ. ले आओ उसे. देखो, हमारी बात मानोगे तो तुम्हें शहंशाह की खिदमत में बहुत भारी नौकरी मिल जाएगी. देख, तुझे कितना अच्छा मौका मिल रहा है.
लेकिन इसे इस्लाम कबूल करना होगा. वली साहब क्या कहते हैं? असं म्हणजे आपला धर्म सोडायचा आणि मुसलमान व्हायचं. अरे वा. अहो धर्म म्हणजे मुंडाचा आहे, पगडी आहे का धोतर, टाकला आपला सोडून. त्या परत ठाण डाव मरण मी. वो नहीं मानेगा. नहीं मानेगा? कैसे? इसे मानना ही पड़ेगा. ए, इधर आओ. जाओ. इधर आओ. मेरी आंखों की तरफ देख. मेरी आंखों की तरफ गौर से देख. अल्लाह अकबर. मी बाहेर जे आहे मी सांगतो तसं कर. अल्लाह अकबर. अब बोल. जो मैं कहूंगा वो करेगा कि नहीं? वली साहब मी आपला गुलाम आहे, तुम्ही सांगशील करीन. अल्लाह अकबर. उठो. बघ काय गडबड झाली तर मी भागाबाईच्या झोपडीवर आहे. सांभाळ. क्यों बच्चा जी, तुम बच गए ना? वाचलं झालं. देवाची करणी नारळच पाणी. आता मी मुसलमानच होणार आहे. अहो, मला भ्या कसलं. ठीक ठीक. पण काय होतो अफखान, हे सारे भांडण कशा पाहिजे. तुम्ही आम्ही एक झालो तर लढाई नाही आणि भांडण नाही. ठीक कहते हो मगर मगर नाही आणि सुसर नाही. भांडणाचं मूळच काढून टाकायला पाहिजे. कसं अरे का नाही. बराबर. पण तुमच्यासारखी शहाणी माणसं आहेत कुठं. सगळ्या भांडण मारा माऱ्यात. राम राम. क्या बच्चा जी, बच गए तुम. अहो देवाची करणे नारळच पाणी. त्यांनी मनावर घेतलं का की माकडाचा मारुती आणि जोडपुऱ्याचा सरदार बी होतोय. बघतायच की तुम्ही. दमडी. अहो माझ्याकडे या की मी वाजवतो. ए दमडीच्या दिमडी द्या म्हणलं. तो फिर तुम गाना भी जानते होंगे. ऐकायची का. एका तडक्याला म्हणून धावतो. हो जा शुरू. सुरू. बच्चाजी. चंद्रा हळू बोल. तू गडव कशी आलीस. तुला एकल्यालाच टिक्का लागलाय काय. मी बी कामगिरीवर हाय. कपर तोंड बंद. तोंड बंद.
मागा फिरा. इन बंदरों को मार के भित्ती में मिला दिया जाए. तुमचा बाप तिथं मरून पडलाय आणि तुम्ही पाहिल्यागत पळून जाता. जय भवानी. जाधवरावनी शेवटी आपली जबान खरी केली. असा इमानदार बर होणे नाही. स्वराज्याच्या सेवेसाठी वाघासारखे लढले आणि मर्दा की प्रत्येक स्त्री स्वराज्य